रक्ताचे दोन मुख्य भाग कोणते? प्लाझ्मा व रक्तपेशी. प्लाझ्मामध्ये पाणी किती टक्के असते? 90 ते 92%. आरबीसी चे मुख्य कार्य काय आहे? ऑक्सिजन वाहून नेणे. डब्ल्यूबीसी चे मुख्य कार्य काय आहे? रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे. प्लेटलेट्स चे मुख्य कार्य काय आहे? रक्त गोठवणे. रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? हिमोग्लोबिन. रक्तपेशी किती प्रकारच्या असतात? 3 प्रकारच्या. आरबीसी चे आयुष्य किती असते? 120 दिवस. रक्त गोठवण्यास मदत करणाऱ्या पेशी कोणत्या? प्लेटलेट्स. डब्ल्यूबीसी चे पूर्ण नाव काय आहे? व्हाईट ब्लड सेल्स. पेशीचा शोध कोणी लावला? रॉबर्ट हुक. सेल ही संज्ञा कोणी दिली? रॉबर्ट हुक. पेशी सिद्धांत कोणी मांडला? स्लाइडेन व स्वान. सुधारित पेशी सिद्धांत कोणी दिला? रुडॉल्फ वर्चो. पेशीचे नियंत्रण केंद्र कोणते? केंद्रक. पेशीचे शक्तिगृह कोणते? माइटोकॉन्ड्रिया. प्रथिनांची निर्मिती कुठे होते? रायबोसोम. प्रकाश संश्लेषण कुठे होते? हरित लवक. सेल मेम्ब्रेन मॉडेल कोणते आहे? फ्लूइड मोझाइक मॉडेल. फ्लूइड मोझाइक मॉडेल कोणी दिले? सिंगर आणि निकोलसन. डीएनए कुठे असतो? केंद्रकात असतो. पेशीचे आत्महत्या केंद्र कोणते आहे? लायझोसोम. पेशीतील द्रव पदार्थाला काय म्हणतात? सायटोप्लाझम. द्विनाम पद्धतीचा जनक कोण आहे? कार्ल लिनियस. माणसाचे शास्त्रीय नाव काय आहे? होमो सॅपियन्स. आंब्याचे शास्त्रीय नाव काय आहे? मँजिफेरा इंडिका. सिंहाचे शास्त्रीय नाव काय आहे? पॅन्थेरा लिओ. वाघाचे शास्त्रीय नाव काय आहे? पॅन्थेरा टायग्रिस. घरमाशीचे शास्त्रीय नाव काय आहे? मुस्का डोमेस्टिका. वर्गीकरणातील सर्वात लहान घटक कोणता आहे? स्पेसिस. वर्गीकरणातील सर्वात मोठा घटक कोणता आहे? किंगडम. वर्गीकरणाचा योग्य क्रम कोणता आहे? किंगडम, फाइलम और डिवीजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस. Subscribe for next part.